अखेर राज्यभरातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहे। त्यासाठी निवडणूक आयोगाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। एकंदरीतच 10 वाजल्यापासून खऱ्या अर्थाने या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मात्र जे काही उमेदवार नगरसेवकांसाठी किंवा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात होते त्यांची या ठिकाणी धाकधूक वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मात्र निवडणूक आयोगाकडून कशा पद्धतीने संपूर्ण मतमोजणीची तयारी करण्यात आली ते जाणून घेऊ आपण। आपल्यासोबत आहेत निवडणूक निर्णय अधिकारी रामेश्वर पुरी। साहेब, काय नेमकी तयारी केली, किती वाजता ही मतमोजणी सुरू होणार? मतमोजणी माननीय राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे 10 वाजता एक्झॅक्ट सुरू होईल। त्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे। आपल्या इथे आपण 2 सेशनमध्ये हे करतोय। पहिल्यांदा 1 ते 9 प्रभाग, त्यानंतर 10 ते 17 प्रभाग या पद्धतीने बोलावण्यात येणार आहे। यासाठी उमेदवारांची एक सेपरेट बैठक घेऊन त्यांना सर्व समजावून सांगितलेलं आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने, मतमोजणीच्या अनुषंगाने पुरेसा पोलीस बंदोबस्त, उमेदवारांच्यासाठी बसण्याची व्यवस्था, मीडिया कक्ष हे सगळं तयार करण्यात आलेलं असून ठीक 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। किती संख्याबळ आहे सध्या तुमच्याकडे, मनुष्यबळ आहे तुमच्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण निवडणूक मतमोजणी प्रक्रिया हाताळण्यासाठी? वेगवेगळे आमची पथक असतात, बाहेर काम करणारं पथक, त्यानंतर आतली वेगवेगळी पथक आहेत। साधारणतः आमच्याकडे एक 90 लोकांचं असं पूर्ण मनुष्यबळ आम्ही याच्यासाठी लावलं। नक्कीच मोठ्या संख्येनं कर्मचारी जे आहे सकाळीच आपल्या निवडणूक मतमोजणी केंद्रावर दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं गेल्या 2 डिसेंबर पासून उमेदवार जे आपल्या निकालाची वाट पाहत होते, अखेर तो दिवस आलेला आहे आणि ठीक 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात आहे। त्यामुळे निश्चितच मतदारांनी कुणाला कौल दिला हे 10 वाजल्यानंतर स्पष्ट होणार आहे। प्रफुल्ल खंडार, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।